परिवारापेक्षाही आपण वेगवेगळ्या समाजामध्ये सुद्धा एकमेका मुलगी देणं घेणं चालतं, त्यामुळे दोन समाजाचं दोन कुटुंबाचं असंही मिलन आहे। आणि विवाह एक वैवाहिक जीवनामध्ये तुम्ही जेव्हा पाऊल टाकत असता तेव्हा आपल्या संस्कारानुसार रीतिरिवाजाप्रमाणे आणि मंत्रोच्चाराच्या याच्यामध्ये जर आपण तो त्या मुहूर्तावर योग्य वेळी तो विवाह जर झाला तर तिथं वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणीला बराच आळा घालता येतो आपल्याला। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की विवाह योग जो असतो आपल्या कुंडलीमध्ये तो प्रत्येकालाच वैवाहिक जीवनामध्ये संपूर्ण सुख मिळतं असं नसतं। ज्योतिषशास्त्र पण काय सांगतं माहिती का की तुमचे जे गुण आहेत 36 गुण त्याच्यापैकी तुमचे 18 गुण जुळले पाहिजे। आणि 18 गुण म्हणजे 50% झाले, म्हणजे 10 पैकी 5 गुण तुमचे जर जुळाले, एखाद्या मुलाचे आणि मुलींचे जर वैचारिक गुण असतील, बाकीचे प्रोफेशनल वाईज असतील, असे मोजून तुमचे 5 गुण एकमेकाला जुळत असतील जे स्वभावाचे पण असू शकतात ते, तर तुम्ही तिथे पुढे जायला काही हरकत नसतं। पण आजकालच्या ज्या पिढीमध्ये आपण हे पाहतोय ना की प्रत्येक मुलाला आणि मुलीला असं वाटतं की 100% मला मिळालं पाहिजे, कारण माझ्या इमॅजिनेशनमध्ये माझा लाईफ पार्टनर कसा असला पाहिजे या बाबतीतले जे जेव्हा ते विचार करतात त्यांना असं वाटतं की मला ह्या 10 गोष्टी अपेक्षित, तर ह्या 10 गोष्टी त्या मुलीमध्ये किंवा त्या मुलामध्ये अपेक्षित असायलाच पाहिजे। पण शास्त्र असं सांगतं की तुम्हाला 50% अबोव 6 जरी गुण असतील तर तुम्ही तिथे पुढे जायला, तुम्ही ते कॅरी फॉरवर्ड करायला काहीच हरकत नाही। पण मूळ प्रॉब्लेम होतो की 100% परफेक्टच्या मागे लागण्याचा। पण जगात अशी कोणतीच गोष्ट परफेक्ट नाही आहे। सूर्यामध्ये पण डाग आहे, सूर्यामध्ये पण आग आहे, चंद्रामध्ये पण डाग आहे, त्याच्यामुळे काय की अशी कोणतीही गोष्ट ही परफेक्ट नसते। आणि त्यामुळे आजकालच्या वैवाहिक जीवनाचा जर आपण ह्या संस्काराचा संबंध लावला, आपण म्हणतो आजकालचे जे विवाह आहेत ना ते इव्हेंट झालेले, त्याच्यामध्ये काय की मूळ जो गाभा आहे त्या संस्काराचा तो बाजूला सरकला जातो आणि बाकीच्या गोष्टी तुम्ही त्या तिथे येतात। तर त्यामुळे ते जे संस्कार ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे असतात त्या पद्धतीने होत नाहीत। त्याच्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये किंवा सांसारिक जीवनामध्ये मी तर म्हणतो की सांसारिक जीवन फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण विवाहाला तयार होणं, मुलगा किंवा मुलगी कुणी पण असेल, जेव्हा ती विवाहाला तयार होते ना तेव्हा त्यांनी मनाशी एक गाठ बांधून घेतली पाहिजे की आपण एक ॲडजस्टमेंटचं एक प्रकरण हातात घेतोय की तिथे तुम्हाला ॲडजस्टमेंट करावीच लागते, कारण विवाहानंतर जे संसार असतो ना तो संसार होत नसतो, तो करूनच दाखवावा लागतो। आणि ते जर शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।